नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा दर्दी वाचकांचं मनापासून स्वागत. आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव घेतो, पण प्रत्येकच अनुभव काही आपल्याला घेता येत नाही किंबहुना मिळत नाही. अशा वेळी इतरांचे अनुभव वाचणंही खूप संपन्न आणि समृद्ध करणारं असतं. असेच वेगवेगळे अनुभव देणाऱ्या पुस्तकांबद्दल आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आज सुरुवातीला आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्या पुस्तकाच्या लेखिका एका वलयांकित कुटुंबातल्या आहेत. संगीत हा ज्यांचा आत्मा आहे अशा मंगेशकर कुटुंबाचा भाग आहेत. पंडित हृदयनाथांच्या कन्या आणि लता दीदी, आशाताई, मीनाताई, उषाताई यांची भाची डॉक्टर राधा मंगेशकर. राधा मंगेशकर यांचाही संगीताचा व्यासंग मोठा, पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विषय मात्र पूर्णपणे वेगळा. पुस्तकाचं नाव आहे एकटीचा सफरनामा. सोलो ट्रॅव्हलिंगच्या छंदातनं त्यांच्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशनानं एकटीचा सफरनामा हे पुस्तक काढलंय आणि अगदी 2 महिन्यापूर्वी हे पुस्तक बाजारात आलंय. तर राधा मंगेशकर यांच्या भटकंतीच्या छंदाबद्दल आणि लेखनाच्या पहिल्या वहिल्या अनुभवाबद्दल आपण स्वतः राधा मंगेशकर यांच्याशीच संवाद साधणार आहोत. राधा, आनंदाचं पानमध्ये खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. मी जसं सुरुवातीला म्हटलं की हा पहिला वहिला अनुभव आहे लेखनाचा, आणि मंगेशकर कुटुंब म्हटलं की संगीत म्हणजे संपूर्ण भारताला गाणी आठवतात, संगीत आठवतं. तर हे लेखन आणि तेही सोलो ट्रॅव्हलिंग हा जो अजूनही भारतात फारसा आपण म्हणू पॉप्युलर नसलेला, कारण परदेशी मुलं मुली एकटे फिरायला जातात, बॅकपॅक घेतात आणि निघतात. तर तशा पद्धतीचा हा अनुभव आपण त्याचं शब्दांकन करावं, हे सगळं कसं झालं? लेखिकेला या पुस्तकाबद्दल काय सांगायचं? ॲक्च्युली हे सगळं म्हणजे एक ॲक्सिडेंट आहे माझ्यासाठी. मी अजिबात विचार केला नव्हता की मी लिहीन आणि मी म्हणजे आयुष्यातच मी लिहीन आणि माझं एक पुस्तक निघेल, हे मी स्वप्न देखील म्हणजे 7 जन्मांत पण मी विचार केला नव्हता याचा. हे म्हणजे अतिशय ॲक्सिडेंटली झालेली गोष्ट आहे. महाराष्ट्र टाइम्सनी मला अप्रोच केलं. त्यांचे पत्रकार अस्मिता चितळे आणि प्रसाद पवार यांनी मला अप्रोच केलं आणि त्यांनी मला त्यांच्या पेपरसाठी लेख लिहायला आग्रह केला. आणि मी बरेच महिने त्यांना नकार दिला, खूप त्यांना टाळत राहिले, पण त्यांनीही माझा पाठलाग सोडला नाही. आणि शेवटी त्यांच्या प्रेमाच्या आग्रहाखातर मी नमले, म्हणजे झुकले मी. आणि मी त्यांच्यासाठी पहिला लेख लिहिला, एकटीचा सफरनामा. आणि तो लेख म्हणजे त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. पण हा जो विषय होता तो त्यांच्यातर्फे दिला गेला होता की कुठल्याही विषयावर लिहा, पण तुम्हाला वाटलं की नाही आपण आपल्या भटकंतीबद्दलच लिहिलं पाहिजे असं? नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ते जे आले होते माझ्याकडे की आपण लिहा आमच्यासाठी, तर अर्थात ते आता मी म्हटल्यावरती ते संगीतासाठी झाले होते आणि म्हणूनच मी त्यांना नकार दिला होता. आय सेड आय वॉज व्हेरी क्लिअर की मला म्युझिक बद्दल नाही लिहायचंय किंवा मला माझ्याच फॅमिलीबद्दल किंवा कुठल्याही एका पर्सनॅलिटीबद्दल मला नाही लिहायचंय. माझे विषयच वेगळे आहेत, माझे म्हणजे माझा अभ्यास, माझे विषय सगळे वेगळे आहेत आणि तेही रसिकांना असे फार आवडणारे किंवा पचणारे असे नाही आहेत ते विषय. तर अशी आमची चर्चा चालू होती आणि त्याच्यात मी अक्षरशः चुकून मी बोलून गेले की मी ट्रॅव्हलिंग करते आणि मी त्याच्यात पण मी एक सोलो ट्रॅव्हलिंग करते. कारण मी एकटी ट्रॅव्हल करते ही मी फार गुप्त ठेवलेली गोष्ट होती. आणि तुम्ही मला जर बघितलं असेल, मी कुठेही सोशल मीडियावरती नाहीये. हो, खरं. तर एक सेल्फी काढलाय, निघालीये मी अशी कधीच केली नाहीये. आणि माझ्या जवळच्या लोकांमध्ये पण, म्हणजे हे पुस्तक निघालं, माझ्या जवळच्या लोकांना देखील खूप मोठा धक्का बसला की तू हे सगळं केव्हा केलं? तर मी ती अशी फार एक गुप्त ठेवलेली गोष्ट होती, पर्सनल, ती आता बाहेर आली, विच इज फाईन. तर असं करून मी तो पहिला लेख लिहिला आणि त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. तर मग दुसरा, आणि असं करत करत 8 लेख म्हणजे 2 महिने, कारण ते दर शनिवारी यायचे, तर असे 8 लेख 2 महिने मी त्यांच्यासाठी लिहिले आणि इतका चांगला प्रतिसाद मिळाला की जो मला माझ्या आयुष्यात कधीही मिळाला नव्हता. आणि मी असा अनुभवच घेतला नव्हता की इतकं पॉझिटिव्ह, इतकी सकारात्मक प्रतिक्रिया मला मिळते, हे आश्चर्यच होतं माझ्यासाठी.
सो मग ते लेख संपले, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट संपलं. आणि मग लोकांनी, आणि मी कुठेही जात होते असंही कोणी मला ओळखून सगळं गाणं सोडून मला लेखांबद्दलच सुरू झालं. आणि मग मी ते जरा सिरियसली घेतलं की काहीतरी कुछ तो है इसमें. आणि मग मी पुढे लेखन म्हणजे लिहायचं कंटिन्यू केलं. आणि मग मी ते लिहिलं आणि ते सगळं मटेरियल घेऊन मी कॉन्टिनेंटलमध्ये गेले. सौ देवयानी अभ्यंकर कॉन्टिनेंटलच्या, त्यांच्याकडे गेले, त्यांना दिलं आणि दे सेड येस, आणि आपण करूया पुस्तक. मग असं हे पुस्तक झालं. तर टू बी ऑनेस्ट, तुम्ही जर मला विचाराल तर माझ्याकडे खरंच याचं उत्तर नाही आहे. कारण मी हे अगदी मनापासून मानते की हे ईश्वराची गिफ्ट आहे मला. वो उसकी नेमत है, वो उनका करिश्मा है. नेमत म्हणजे गिफ्ट. तर ईश्वरानेच हे माझ्यासाठी आखलं, योजिलं, त्यांनीच तो मार्ग दिला. कारण इतकं सगळं सुरळीत होत गेलं, मला काही अडचणी, अडथळा काही आलं नाही माझ्यात त्या मार्गात. हे सगळं होत गेलं. आणि आज मला हे सांगताना फार आनंद होतोय की 1.5 महिन्यातच या पुस्तकाची आता दुसरी आवृत्ती येते. सो ये सब उनकी नेमत है, उनका करिश्मा. लोक विकत घेऊन वाचतात आहे ते पुस्तक. नाही असं अर्थात, कारण पहिली आवृत्ती संपत आली आहे, याचा अर्थ की लोकांना आवडतंय लोकांना. म्हणजे मलाही म्हणजे खूप चांगल्या, म्हणजे आधी लेखांना तर मिळाल्या, आता पुस्तकाला देखील खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. हे पुस्तक मी जेव्हा वाचलं राधा, तेव्हा माझ्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या की आपण जेव्हा ट्रॅव्हलशी रिलेटेड पुस्तक असं म्हणतो तेव्हा बरेचदा असं असतं की त्या पुस्तकात मग त्या स्थळांबद्दल माहिती असते किंवा तुमचा जो काहीतरी थरारक अनुभव असतो प्रवासाचा, तशा पद्धतीचे काही पुस्तकं असतात. पण हे पुस्तक त्यातल्या 2 गोष्टींबद्दल मला विचारायला आवडेल की प्रत्येक, म्हणजे आता एक भूतांबद्दलचा एक चॅप्टर म्हणून मी आहे, एक श्रवण बेळगोळ बद्दलचा आहे. तर त्याच्यात फक्त अनुभव नाहीये, अनुभवाच्या पलीकडेही काहीतरी आहे. तर मला असं वाटतं ते तुम्ही प्रेक्षकांना आपल्या सांगावं, जे वाचक आहेत आपले, ज्यांना पुस्तक पुढे घ्यायचं, की प्रत्येक ठिकाण जिथे तुम्ही प्रवास केला किंवा जिथे भेट दिली त्या बरोबर काय काय या पुस्तकात तुम्हाला लिहावं असं वाटलं जे तुम्ही लिहिलंय. खरं सांगायला गेलं तर हे एक टिपिकल ट्रॅव्हलिंग बुक नाही आहे. हे मला आधी प्रेक्षकांना आवडेल सांगायला की जशी नॉर्मली जी प्रवास वर्णनं किंवा प्रवास वर्णन असणारी जी पुस्तकं आहेत तसं हे पुस्तक नाहीये की मी एक ठिकाण बघितलं त्याचं वर्णन, मग 2 किलोमीटर वरती ही जागा आहे, मग इकडे हे हॉटेल चांगलं आहे, आणि मग जसं तुम्ही म्हणता की आलेले अनुभव, मग त्याच्यात थोडा थरार पण किंवा वाईट अनुभव देखील. खूप लोकांनी उघडपणे वाईट पण गोष्टी लिहिलेल्या आहेत. बरोबर. तर असं नकारात्मक काहीच नाहीये या पुस्तकात. आणि जसं मी आता बोलले की हे जे टिपिकल एक ट्रॅव्हलिंग वर्णन असतं पुस्तकांमध्ये, तसं हे पुस्तक नाहीये. अर्थात याचा बेस ट्रॅव्हलिंग आहे की मी ट्रॅव्हल केलं आणि मला आलेले अनुभव, आणि जास्त तर अनुभवांपेक्षा मला आलेली अनुभूती मी म्हणेन. मला झालेले साक्षात्कारच म्हणू किंवा मला आलेली अनुभूती, ती मी ह्या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलाय. आणि असं बघायला गेलं तर नक्कीच हे पुस्तक थोडं वैचारिक पुस्तक आहे, नक्कीच. आणि काही प्रकरणं याच्यातली ते प्रेक्षकांना सांगावं की नक्की काय आहे या पुस्तकामध्ये. मी जसं तेच म्हणाले की पहिला जो लेख आहे की एकटीचा सफरनामा, ते एक सोलो ट्रॅव्हलिंग, जेव्हा तुम्ही कम्प्लिटली एकटे असता तो काय अनुभव आहे आणि त्याची काय अनुभूती आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा काही देश असे निवडले की जे फक्त निसर्गासाठी प्रसिद्ध आहेत, निसर्गरम्य आहेत, तर तो निसर्ग बघताना मला काय अनुभव आला. मग श्रवण बेळगोळा, बाहुबली, तिकडे मी एका दिगंबर स्वामींना बघितलं, त्यांना बघून मला आलेली एक अनुभूती की अलिप्तता म्हणजे काय, कम्प्लिटली डिटॅचमेंट म्हणजे काय असतं किंवा त्याग करणं काय असतं, हे त्या दिवशी मला ते जाणवलं. मला त्याचा आय कुड ॲक्च्युली आय फेल्ट इट. मला ते हार्टला कुठेतरी ते टच झालं त्या दिवशी. त्याच्यानंतर अर्थात माझा एक प्रकरण आहे सिस्टीन चॅपल.
तिकडे ती कला बघून आणि ती फिलॉसॉफी, ते तत्वज्ञान, ती बायबलची शिकवण ते बघून कसा माझाही एक दृष्टिकोन बदलला. ते त्याच्यानंतर खजुराहो हा तर सगळ्यात महत्वाचाच लेख आहे माझ्यासाठी पण तो, की खजुराहो बद्दल असलेली आतापर्यंतची प्रसिद्धी, थोडीशी निगेटिव्ह जी पब्लिसिटी आहे त्याची, आणि ती घेऊन जेव्हा तुम्ही असं एक डोक्यात घेऊन जाता तिकडे, आणि मी जेव्हा खजुराहो पहिल्यांदा बघितलं, मी तिकडे 3 दिवस होते आणि माझा विश्वास बदललं, माझी नजर बदलली, माझी बुद्धी ओपन झाली, आणि मला एक धक्का पण बसला की अरे इतकी वर्ष काय प्रसिद्धी होती या जागेबद्दल, आणि का, कोणी केली, कशासाठी. तर त्याचं एक वाईट पण वाटलं, दुःख पण झालं, मला धक्का पण लागला. आणि खजुराहोतल्या विज्ञानाने, तिकडच्या ज्ञानाने, आणि अर्थात सौंदर्य, द आर्ट, शिल्पकला, त्यांनी माझं कम्प्लिटली विश्वास बदललं. तर असे सगळे अनुभव आणि मला आलेली अनुभूती ते मी नाही, म्हणूनच मी म्हटलं की कारण कोणालाही पुस्तक हातात घेतल्यावर वाटू शकतं की हे पुस्तक म्हणजे नाही, हे ट्रॅव्हलॉग आहे, तर म्हणूनच मी म्हटलं की ते सांगा. आणि दुसरा, हे पुस्तक वाचताना लक्षात येतं म्हणजे यातले फोटो. हो, मीच काढले ते, आणि मलाच आश्चर्य वाटते की मी इतके चांगले फोटो कसे काढले. म्हणजे फोटो, आता आपण जेव्हा पुस्तक पाहतो तेव्हा आम्हाला लक्षात आलंय की गायिका किंवा संगीताच्या अभ्यासिका असलेल्या तुम्हाला भटकंतीचा छंद आहे, पण फोटोग्राफीचा पण छंद आहे? नाही, मला असा फोटोग्राफीचा असा छंद नाही, आणि नाही माझ्याकडे असा फार प्रोफेशनल किंवा असा एक महाग कॅमेरा आहे. हे मी खरं सांगू, हे आयपॅड्स वरनं काढलेले फोटोज आहेत माझे, काही तर मोबाईल मधले पण आहेत. पण अर्थात एक सौंदर्य नजर असल्यामुळे, मला एक दृष्टी असल्यामुळे, मी ते अँगल्स किंवा तो स्पॉट मला बरोबर दिसतो आणि तो मी क्लिक करते. आणि जिकडे जिकडे मी जाते तिकडे मी माझा फार वेळ फोटो काढण्यात घालवत नाही. मला असं वाटतं की कॅप्चर, तुम्ही आजकाल फोटो करण्यामध्ये फार वेळ पाहणं राहून जातं, आणि पाहणं खरंच राहून जातं, किंवा तो अनुभव घेणं राहून जातं. तुम्ही नुसते वेड्यासारखे फोटोजच काढत बसता. तर मी त्याच्यात फार वेळ घालवत नाही. पण अर्थात फोटोज तर काढलेच पाहिजेत. जेवढे नॉर्मल जे काढलेत फोटोज तेच आलेत, असे ते फोटोज पण आहेत. राधा, मी जेव्हा सुरुवातीला म्हटलं की मंगेशकर नावाला इतकं मोठं वलय आहे, पंडित हृदयनाथांची कन्या किंवा लता दिदी, आशा दिदी, या सगळ्यांची भाची, आणि आता लेखिका म्हणून तुम्ही एक एस्टॅब्लिश होऊ पाहताय, पहिलं पुस्तक आलेलं आहे. अशा वेळी एक सोलो ट्रॅव्हलिंग करताना म्हणून सुद्धा, किंवा जेव्हा आता तुम्ही निर्णय घेतला की आपल्याला आता ह्याचं पुस्तक करायचंय, तेव्हा घरातनं कसा पाठिंबा होता? कारण मला माहितीये हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा लता दिदी होत्या, तर तो सगळा काळ कसा होता? म्हणजे प्रकाशनाचा, मंगेशकरांच्या घरचं पुस्तक प्रकाशित होतं, सगळं वेगळं असेल ना जरा एरवीच्या पेक्षा, कारण म्हणजे संगीताच्या कार्यक्रमांची सवय. ऍक्च्युली तो काळ चांगला नव्हता. जेव्हा हे पुस्तक प्रकाशन झालंय, जानेवारीत झालेलं आहे पुस्तक प्रकाशित, तो काळ चांगला नव्हता. कारण तेव्हाच दीदी आजारी झाल्या, त्यांना त्याच वेळी माझी आई पण आजारी झाली, आमच्याही घरात कोविड आला होता. तर तो काळ चांगला नव्हता. पण तरी पण मी म्हणजे मी थांबले नाही, मी खचले नाही, आणि मी तरीही ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. म्हणजे मी पुढे गेले. तर अशा काय फार चांगल्या आठवणी नाही आहेत त्या प्रकाशनाच्या काळात. नाही, प्रकाशनाच्या चांगल्या आठवणी नाही आहेत. पण जेव्हा मी हे पुस्तक लिहित होते, परत आय एम अ लिटल सिक्रेटिव्ह पर्सन. जसं मी बोलले की मी सोलो ट्रॅव्हलिंग करत होते, कोणाला माहितच नव्हतं, तसं मी हे पुस्तक लिहिते हे कोणालाच घरात माहित नव्हतं. मी कोणालाच सांगितलं नव्हतं की मी लिहिते. अच्छा. मी माझं लिहित गेले, माझा विचार, मी माझा अभ्यास करत गेले, मी लिहित गेले. आणि जेव्हा पुस्तक ऍक्च्युली जेव्हा फायनल व्हायची वेळ आली, मी तेव्हाच घरी, म्हणजे फक्त माझ्या आई वडिलांनाच, आई बाबांनाच सांगितलं त्या पुस्तकाबद्दल. आणि ते ऍक्च्युअली जेव्हा पुस्तक छापायला जाणार होतं तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेतले.
आणि असं झालं. पण मग काय होती प्रतिक्रिया आई ते बाबांची? बाबा आई तर आई असते, आईला काय आनंदच असतो सगळ्यातच. सो बाबा खुश होते कारण त्यांनी माझे ते 8 लेख वाचले होते आणि त्यांना महाराष्ट्र टाइम्स मधले आवडले होते आणि त्यांना स्पेशली माझा खजुराव हा लेख खूप आवडला होता. तर ते खुश झाले की मी लिहिते कारण कारण ते माझे गुरु असल्यामुळे त्यांनाच माझी क्षमता, माझी कपॅसिटी माहिती आहे. बरोबर आहे. तर ते खूप खुश होते की मी लिहिते आणि खरंच काहीतरी वेगळं लिहिते, परत म्युझिक आणि संगीत आणि ह्याच्यावरती लिहिते, जरा वेगळं मी लिहिते, वैचारिक लिहिते. तर अर्थात ते खूप खुश होते. त्यांचेच आशीर्वाद आहेत, त्यांच्यामुळेच आहे हे सगळं. आणि आज पुस्तक छापून पहिलं पुस्तक मी त्यांच्याच हातात दिलं. म्हणजे जेव्हा पहिली कॉपी आली ते अच्छा, तो म्हणजे खूपच हृदय असा प्रसंग असेल. हो. बरं, पण म्हणजे आता आपण घरच्यांबद्दल बोलतोय तर त्या काळाबद्दल मला थोडंसं की आता दीदी जाऊन महिन्यापेक्षा जास्त काळ होऊन गेला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात किती वेगळ्या गोष्टी घडतात आहे, पण तुम्ही सगळे मिळून कसं कोपअप करताय हा जो सगळा काळ आहे त्याला? कारण आता पहा ना, तुमच्याही आयुष्यात कितीतरी वेगळी गोष्ट घडलेली आहे, एक वेगळं काहीतरी तुम्ही करू पाहताय. अशा वेळी एवढं मोठं जे दुःख आहे ते तुम्ही सगळे मिळून कसं पचवताय? पचवतोय, पचत नाहीये, पण पचवण्याचा प्रयत्न करतोय, मी एवढंच म्हणू शकेन. इट्स नॉट अ इझी टाइम. नो. बरोबर आहे. नाही, कारण काय फायनली ह्या चेहऱ्यावर मेकअप आहे. खरंच आहे. तो उतरला की तो चेहरा खूप वेगळा आहे. सो पण ठीक आहे, हा मेकअप असलेलाच चेहरा चांगला आहे. आणि मला पुढचं विचारायचं आहे की आता पहिलं पुस्तक आलेलं आहे, पहिलं लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे जसं तुम्ही आता सांगितलं, पण काय प्रतिसाद आहे? आता पहिली आवृत्ती झालेली आहे, काय काय प्रतिक्रिया आल्या तुम्हाला? खूप आवडते लोकांना पुस्तक. म्हणजे जसं मी बोलले की मला ऍक्च्युली मला कळत नाहीये मी हाऊ डू आय रिॲक्ट. कारण खरंच मी खूप हे ऑनेस्टली बोलते की मला इतकं पॉझिटिव्ह रिॲक्शनची सवयच नाही आहे. कारण माझ्या गाण्यामध्ये म्हणजे माझ्या सांगीतिक कारकिर्दीत माझ्यावर जास्त नेहमी टीकाच झालेली आहे आणि मला त्याची एक सवय लागलेली आहे. आता टीका जास्त, आवडणारे कमी. म्हणजे 60-40 किंवा 70-30 असं त्याचं प्रमाण आहे. आणि ह्यावेळी म्हणजे फुल 100%. सगळे चांगलंच बोलतायत, सगळेच तारीफ करतायत माझी. सो मला खरंच त्याची सवय नाही आहे आणि थोडं आश्चर्यच वाटतंय. पण अर्थात कोणाला नाही आवडणार, आवडतं देखील आहे, छान वाटतंय. दुसरा मला प्रश्न विचारायचा की आपला थोडासा उल्लेख झाला होता तत्वज्ञान आणि यातलं हे जी अनुभूती आहे त्याच्याबद्दलचा. हे पुस्तक वाचताना सारखं जाणवतं की तुम्हाला वेद, पुराण किंवा आपली जी फिलॉसॉफिकल पुस्तकं म्हणू त्यात इंटरेस्ट आहे. कारण प्रत्येक चॅप्टरमध्ये तुमच्या असं दिसतं की तुम्ही तिथे प्रवासाला गेल्यात आणि मग तुम्हाला काहीतरी आठवलं वगैरे असं. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही जी PhD केलेली आहे ती सुद्धा तत्वज्ञानात केली आहे. तर त्याची सांगड घालायचा कुठेतरी प्रयत्न केलाय ह्या पुस्तकासाठी? हो, या पुस्तकातच विचारते मी. म्हणजे मी जेव्हा ट्रॅव्हल करते, मी जेव्हा फिरते तेव्हा असं काही डोक्यात नसतं. म्हणजे मी हे पुस्तक लिहितानाचाच प्रश्न आहे हा. कारण पुस्तक वाचताना जे लक्षात आलं की तत्वज्ञानाची विद्यार्थिनी त्या ट्रॅव्हलॉग मध्ये म्हणा किंवा या पुस्तकात डोकावते सतत आहे आणि ते मी केलंय मुद्दामून. म्हणजे ते त्याच्याबद्दल थोडंसं इलॅबोरेटली केलंय मी. कारण कुठेतरी म्हणजे तोही माझी ती अनुभूती आहे, माझा अनुभव आहे तो. आणि आता जर मी लिहितेच आहे, जर माझ्या हातात ती अथॉरिटी जर आली आहे, तर माझी इच्छा होती की आपलं जे पुराण कथा आहेत किंवा आपली जी संस्कृती आहे, थोडासा इतिहासाचा पण आहे उल्लेख. आपला जो इतिहास आहे आपला पण आणि वेस्टर्न वर्ल्ड, पाश्चात्य पण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्वज्ञान, दर्शनशास्त्र. मग ते कुठलंही असो, आपलं असो, बायबल असो, बुद्धिस्ट असो, सगळ्या प्रकारची दर्शनं, सगळ्याच प्रकारची दर्शनं म्हणजे तत्वज्ञान, फिलॉसॉफी मी इकडे आणण्याचा प्रयत्न केला. आणि माझं जे शांतिनिकेतन जे प्रकरण आहे ते तर कम्प्लिटली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ह्यांच्याच तत्वज्ञानावरती.
मी परत शांतिनिकेतन कसं आहे काय आहे मी याच्यावर लिहिलेलं नाहीये. हो हो. टॅगोर ना आज आपण फक्त एक कवी, साहित्यिक, संगीतकार असं विविध त्यांच्या बाजूंनीच ओळखतो, पण ते एक तत्वज्ञही होते. ही वॉज अ मॉडर्न एज फिलॉसॉफर ऑफ इंडिया. तर काय त्यांचं तत्वज्ञान होतं ते मी लिहिलंय, म्हणजे प्रयत्न केलाय, कारण ते खूप अवघड आहे. खरं तर मी ते पुस्तक वाचल्यावर सारखे जे माझे प्रश्न आहेत प्रत्येक मी प्रकरणामध्ये आपलं पुराण कथा, आपली संस्कृती आणि आपलं तत्वज्ञान मी हे आणलेलंच आहे. हो, पुस्तकाबद्दल बोलतोय, पण आता पुस्तकाचा विषय आहे सफरींबद्दलचा, एकटीचा. तर मला असं विचारायचं की आपण सोलो ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे किंवा एकटीने प्रवास करायचा, हे कोणत्या क्षणी वाटलं की नाही एकटीने फिरायचं? कारण जनरली आपलं कसं असतं की फ्रेंड्स बरोबर तरी जायचं किंवा फॅमिली बरोबर तरी जायचं, आणि मग एकटीने ट्रॅव्हल करताना पूर्णच सगळं बदलतं ना, म्हणजे तुम्ही राहणार कुठे इथपासून तुम्ही फिरणार कसं इथपर्यंत सगळं. तर तो काय अनुभव आहे, तो पण आम्हाला आमच्या बरोबर शेअर करा. बेसिकली आय एम अ लोनर. मला जरा राहायला आवडतं, मला गप्प बसायला आवडतं, मी फार बोलत नाही, मी फार लोकांमध्ये नाही मिसळत, मी फार लोकांशी बोलत नाही, मी फार लोकांशी ओळखी नाही करत. तर बेसिकली आय एम अ लोनर, आणि हे मी फार आधी मला ते कळलं होतं. आणि ट्रॅव्हलिंगचं असं झालं की ह्याच्या आधीचा मी जेवढा प्रवास केलाय हा नेहमी मी माझ्या फॅमिली बरोबरच केलेला आहे. तर अर्थात काळ पुढे पुढे हो गेला, सगळे आपापल्या कामांमध्ये बिझी, सगळ्यांची वय पण होत गेली. बरोबर, हे तितकंच महत्वाचं आहे. मला ते प्रकर्षाने जाणवलं की अरे पहिल्यासारखं नाहीये आता वय सगळ्यांची होत आहेत, आणि काही ठिकाणी येणं किंवा काही ठिकाणं बघणं हे फिजिकली आता पॉसिबल नाहीये. ते मला जाणवलं, आणि मग मला असं वाटलं की अरे एकच आयुष्य आहे आणि खूप बघायचंय, खूप अभ्यास करायचा आहे, खूप अनुभव घ्यायचे, तर मग आता काय करायचं? आणि तो स्वभाव होताच माझा की आय एम अ लोनर बेसिकली, आणि मला त्याची भीतीही नाहीये आणि मला कधी एकटेपणा असा जाणवतही नाही. मग ठरवलं की एकटेपणापेक्षा हा जो समाजात भीती की कसं करणार, भीती तर मला नाहीच आहे, मला कशाचीच भीती नाहीये. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय 100 पण नाही, मी म्हणेन 500% श्रेय हे फक्त बाबांना जातं, पंडित हृदयनाथ मंगेशकरांना. म्हणजे बाबा त्यांनी मला लहानपणापासूनच असं घडवलंय त्यांनी मला की मला कशाचीच भीतीच वाटत नाही, कशाचीही भीती वाटत नाही. तर भय हे माझ्यात कधी नव्हतंच. आणि मी जेव्हा ठरवलं की सोलो ट्रॅव्हलिंग करायचं, तर पहिला सपोर्ट त्यांचाच होता की हो यू मस्ट गो, जा. ते तर इनफॅक्ट मी कधी कुठे गेले नाही तर तेच मला विचारतं, अरे तू कुठे गेली नाही, जा जा जा. तेच मला ढकलत असतात पुढे. कम्प्लीट त्यांचा सपोर्ट आहे मला. राधा, पहिलं पुस्तक तुमचं आलेलं आहे आता, आणि तुम्ही जसं सांगितलं प्रचंड पॉझिटिव्ह प्रतिक्रिया या पुस्तकाला येत आहेत, आणि त्याने कॉन्फिडन्स एक प्रकारचा मिळाला असेल तुम्हाला की आपल्याला लिहिता येतं, लोक आपण लिहिलेलं वाचतायत, हा कॉन्फिडन्स आलाय मला. नाही, आणि दुसरं म्हणजे की आपण जे काही शेअर करू इच्छितोय, आपण जे आपल्याला जे काही सांगायचंय लोकांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, हा तर कॉन्फिडन्स आलाच असेल. तर आता असं मला विचारायचंय की पुढे काय, की आता जर म्हणजे राधा मंगेशकरांना विचारलं की आता परत म्हणजे एक पुस्तक झालं लिहिणं थांबवायचं, असं नाही करायचं असेल तर काही विषय डोक्यात आहेत का, आणि आम्हाला आणखीन काही नवीन वाचायला मिळू शकतं का राधा मंगेशकरांकडून? आपण अगदी बरोबर बोललात की हो, आता लिहिलंय तर हो कॉन्फिडन्स आलाय की अरे आपण लिहू शकतो, आणि जसं प्रतिक्रिया पण चांगल्या आहेत. आणि आत्ताच आपण ऑफ कॅमेरा जे काही बोलत होतो त्याच्यावरनं पण असं वाटतंय की हो लोक अजूनही वाचतायत, वाचन कला ही मेली नाहीये. नाही मेली. कसं असतं, सकस मिळणं, चांगलं वाचायला वाचतायत आणि चांगलं वाचतायत. बरोबर. तर आता असं वाटतंय की एखादा आता दुसरा विषय, आता सफर नको, पण याचा आम्हाला दुसरा भाग वगैरे, दुसरा भाग पण चांगली कल्पना आहे. एकटीचा सफरनामा भाग 2 येऊ शकतो, कारण माझ्याकडे अजून खूप मटेरियल आहे आणि खूप जागा आहेत अजून पडलेल्या ज्या मी भाग 2 मध्ये येऊ शकतात. आणि मी आय एम शुअर मी आणि बघीन, आय होप.
पण हा आता दुसरा विषय वाटतं, पण अर्थात तो विषय परत सिरियस आणि गंभीरच असणार. अर्थात त्यावरती आता बघते, म्हणजे परत कुठेतरी परत तत्वज्ञान आणि संस्कृती, कल्चर याच्यावरती तुमची जी आवड आहे वेगवेगळ्या विषयांची, त्या विषयांवरच आम्हाला पुढे काहीतरी मला असं वाटतं हेही पोचलं पाहिजे लोकांपर्यंत. अर्थात नाही, आणि तुम्हाला जे संगीताचा जो अभ्यास आहे, रियाज आहे तो, आणि बाकीच्या विषयांमध्ये जी आवड आहे त्याची सांगड घालूनही आम्हाला नाही. म्युझिक वरती तर मी लिहिणार नाही. मी फार स्पष्ट आहे, आणि आता तर मी कॅमेरा स्पष्टच तुमच्याशी बोलते. मी उद्या माझी 10 पुस्तकं जरी आली तरी मी संगीतावर लिहिणार नाही, आणि नाही माझे सांगीतिक अनुभवांवरती किंवा आणि काय नाही, म्युझिक रिलेटेड मी नाही लिहिणार. बरं, अजून एक म्हणजे आता आपल्या शेवटाकडेच वळतोय पण एक प्रश्न विचारायचा की लेखिका म्हणून तुम्ही लिहायला सुरुवात केली आहे, पण मला माहिती आहे की तुम्ही खूप चांगल्या वाचक आहात, वर्षानुवर्ष तुम्ही छान वाचताय. तर काय वाचताय, आणि कुठल्या एक लेखक आहे की ज्याने तुम्हाला वाटलं की अरे हा माझा सगळ्यात आवडता लेखक आहे, या लेखकाचं मी वाचते, मला वाचायला आवडतं असं, किंवा म्हणजे एक प्रभाव म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचा प्रभाव लेखकाचा? म्हणजे लेखनावरती नाही, माझ्यावरती डेफिनेटली माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव जो आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचा. मोस्ट फेवरेट रायटर. त्याच्यानंतर G.A. कुलकर्णी. मला ती डार्क साईड त्यांची फार आवडते, ती स्टाईलच खूप आवडते. त्याच्यानंतर थोडेसे गूढ असं सुंदर आहे. काय मी काय बोलणार, मी फार लहान आहे त्याच्यावर काही बोलायला. त्यानंतर वेस्टर्न म्हणजे लिटरेचरमध्ये खूप आहेत लेखक, कारण मी नुसतं इंग्लिश नाही, मी रशियन साहित्य देखील खूप, अर्थात ट्रान्सलेटेड बरोबर, रशियन लिटरेचर पण मी खूप वाचलंय, खूप आवडतं मला. पण जो खरंच आवडला खूप आणि खूप असा एक हृदयाला ज्यांनी स्पर्श केला ज्याच्या कथांनी, ओ हेनरीच्या नक्कीच. ओ हेनरी, टॅगोर आणि G.A. कुलकर्णी आर द माय मोस्ट फेवरेट. आणि आता जेव्हा लिहायला सुरुवात केली आहे तेव्हा असं वाटतं का की आपण काही लेखनाचा सराव म्हणून काही वेगळं केलं पाहिजे, काही आणखीन वाचलं पाहिजे, असं काही कधी जाणवतं की आपल्याला काहीतरी? सराव म्हणून नाही, वाचलं आणखीन पाहिजे हा मला विचारच कर, कारण मी सारखी वाचतच असते. असं एकही रात्र माझी जात नाही किंवा माझा कुठलाही प्रवास की माझ्याकडे पुस्तक नसतं, असं होतच नाही माझ्या बरोबर. तर वाचत तर मी सारखीच असते, पण आता म्हणजे जरा जास्त सिरियसली लिहायला भाषा वाचते, म्हणजे हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषा मी पुस्तकं वाचत असते. आणि माझं सतत वाचन चालू असतं, आणि साईड बाय साईड माझा अभ्यास देखील चालू असतो. म्हणजे काही विषय असेल की जे मला कळत नाहीत किंवा मला आणि ते जाणून घ्यायचे आहेत, मग त्याचा एक अभ्यास करायला, ते वाचन वेगळं असतं. अभ्यास करायचं वाचन वेगळं असतं, आणि आपण जे आपल्या आनंदासाठी किंवा असं जे वाचतो फक्त लेजर म्हणून ज्याला आपण म्हणतो ते वेगळं. म्हणजे माझी वाचनं सायमल्टेनियसली चाललेली असतात. हो नाही राधा, खरंच आज आपण गप्पा मारल्या, आणि आम्हाला खात्री आहे की एकटीचा सफरनामा नंतर सुद्धा आम्हाला तुमच्याकडनं बरंच काही वाचायला मिळेल, आणि ते लवकरात लवकर तुमच्या हातनं आता पूर्ण व्हावं यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. भटकंती बद्दलच्या या पुस्तकानंतर एका अगदी वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाबद्दल आता जाणून घेणार आहोत. चित्रकार दीनानाथ दलाल, चित्र आणि चरित्र हे या पुस्तकाचं नाव. चित्रकार दीनानाथ दलाल यांचं कलाक्षेत्रातलं योगदान या पुस्तकातून तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय चित्रकार आणि लेखक सुहास बहुळकर यांनी. सुहास बहुळकर सर स्वतः देशातल्या मोठ्या चित्रकारांपैकी एक आहेत. त्यांनी चित्रकार दीनानाथ दलालांसारख्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास आणि त्याबरोबरच त्यांचा कलाक्षेत्रातला प्रवास या पुस्तकातनं मांडलाय. सुहास बहुळकर सरांना या चरित्र ग्रंथाविषयी काय वाटतं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. वस्तुतः मी चित्रकार, पण 2006 पासून मी लेखनाकडे वळलो, आणि 2015 पासून
माझी पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली. आणि आता नुकतंच माझं प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल यांचं चरित्र. वस्तुतः दीनानाथ दलाल हे रवी वर्मा नंतर मराठी माणसाच्या घराघरात पोचलेलं नाव आहे. कारण त्यांनी मराठी प्रकाशन जगासाठी, कॅलेंडरसाठी, वृत्तपत्रासाठी, मासिकांसाठी इतकं विपुल काम केलं आणि ते इतकं आकर्षक होतं, इतकं वैविध्यपूर्ण होतं की मराठी माणसाला दीनानाथ दलाल हे नाव माहीत नाही असं शक्यच नाहीये. हे दलालांचं पुस्तक 408 पानांचं असून त्यात 32 पानांचा रंगीत विभाग आहे. हे सर्व करताना मला अनेक गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. मला दलालांच्या आयुष्यामधले अनेक टप्पे कळत गेले, त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना कळत गेल्या आणि त्या ह्या पुस्तकामधून मांडताना मला एक विलक्षण असा अनुभव मिळाला, विलक्षण असा आनंद झाला. पण त्याचबरोबर दलालांना वाटणारी एक खंत मला प्रकर्षाने लक्षात आली आणि ती म्हणजे परिस्थितीवश अर्थार्जनासाठी त्यांना व्यावसायिक कामामध्ये स्वतःला बुडवून घ्यावं लागलं आणि अभिजात कलेचा ध्यास घ्यावा, अभिजात कलाच आपण करावी अशी इच्छा त्यांच्यामध्ये मनामध्ये उफाळून वर आली. ती इच्छा अर्थातच पूर्ण होऊ शकली नाही, कारण दलालांचं अवघ्या 54व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या ही जी खंत होती ती खंत आज माझ्यासारख्या अनेक चित्रशिल्पकारांच्या मनात आहे. कारण केवळ अभिजात कला करावी अशी खऱ्या कलावंताची मनपूर्वक इच्छा असते आणि ती इच्छा परिस्थितीवश पूर्ण होऊ शकत नाही आणि शेवटी ती खंत उरात बाळगून वाटचाल करावी लागते. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण अभिजात कलेला वाहून घ्यावं, आपल्याला वाटतं ते करावं असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं आणि तशी वाटचाल करावी अशी त्याची मनपूर्वक इच्छा असते. दलालांच्या या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये दलालांची मासिकासाठी, वृत्तपत्रासाठी केलेली व्यंगचित्र, अनेक इलस्ट्रेशन्स, वैविध्यपूर्ण अशी त्यांनी केलेली टायपोग्राफी म्हणजे त्यांनी लिहिलेली शीर्षकं, त्याच्यामध्येही एवढी विविधता आहे की थक्क व्हायला होतं. मला असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे कोरोना काळात मी स्वतः दलाल कुटुंबातील दलालांची तृतीय कन्या प्रतिमा वैद्य आणि राजहंस प्रकाशन यांनी प्रचंड अडचणींचा सामना करत सिद्ध केलेला हा एक मोठा ऐवज आहे, मौल्यवान ऐवज आहे. आणि यातून दलालांचं चरित्रच नव्हे तर तो काळ उभा राहील, त्या काळामधले इतर चित्रकार काय करत होते हेही कळेल. आणि दलालांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रासाठी केलेली इलस्ट्रेशन, याशिवाय त्यांनी केलेलं शिवाजी महाराजांचं शिवदरबारचं चित्र जे बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या संग्रहामध्ये घेतलं, ते त्यांनी डोंगरींसाठी केलेलं होतं, डोंगरे बालामृतच्या. आणि बाळासाहेबांना ते एवढं आवडलं की त्यांनी ते स्वतः त्यांच्या घरामध्ये लावलेलं होतं. त्या चित्राचाही इतिहास याच्यामधनं उलगडत जातो. मला हे काम करताना, हे संशोधन करताना, हे लेखन करताना एक विलक्षण समाधान तर मिळालंच, पण कलावंत म्हणून माझ्यामध्ये जी काय उणीव राहिली आहे त्याची मला प्रकर्षाने जाणीव झाली आणि अभिजात कलेला वाहून घेण्याचं निर्णय घेण्यासाठी मला हे पुस्तक, त्याचं लेखन बळ देणारं ठरलं. हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद. या अत्यंत महत्त्वाच्या चरित्र ग्रंथानंतर आज एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर कोणत्या पुस्तकाची शिफारस करतायत हे पाहूया माझी शिफारस या सदरात. नमस्कार. या आठवड्यासाठी मी शिफारस करतोय किरण गुरव यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कथासंग्रहाची. नुकताच या पुस्तकाला साहित्य अकादमी मिळाला आहे. शब्द प्रकाशननं ते प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे. तुम्हाला जर वाचनाची आवड असेल आणि अद्याप पण तुम्ही या डायरीवाल्या बाळूला भेटला नसाल तर माझी अशी आग्रहाची आपल्याला सगळ्यांना शिफारस आहे की हा कथासंग्रह तुम्ही मिळवून वाचायलाच हवा. खरं तर किरण गुरव यांच्या प्रतिभेची अनुभूती त्यांच्या राखीव सावल्यांचा खेळ किंवा जुगाड या कादंबरीतून आपल्यापर्यंत आणि त्यातही चोखंदळ वाचकांच्या पर्यंत ती आलेली होती. पण
तरीही त्याला पुरस्कार मिळूनही त्यांच्या लिखाणाचं जेवढं कौतुक व्हायला हवं होतं, त्याची जेवढी चर्चा व्हायला हवी होती तेवढी दुर्दैवानं झाली नव्हती. मला असं वाटतं की तो बॅकलॉग या कथासंग्रहाच्या मुळं भरून निघेल. आपलं तुलनेनं साधंसुद्धा असलेलं आयुष्य जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर कसं उलटपालट होऊन गेलं, गावं बदलली, आपलं सगळ्या रीतीभाती, समाज, संस्कृती बदलत गेल्या. आणि हे सगळं होत असताना अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या आपल्याला थोपवायच्या होत्या, ज्या आपल्याला थोपवता आल्या नाहीत, ज्या राखायच्या होत्या त्या राखता आल्या नाहीत. आणि त्याच्यातून जे एक अगतिक असहाय्यपण आहे त्याचा धांडोळा किरण गुरव त्यांच्या लिखाणातून सातत्यानं घेत आलेले आहेत. आणि हा त्यांचा कथासंग्रह त्याचीच प्रचिती देतो. जे वाचताना अनेकदा मन कातर होतं, हळहळतं. कधी त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य हे आहे की ते गुदगुल्याही करून जातं. मनावरून मोरपीस फिरवल्यासारखं काहीतरी एक अनुभव त्यांच्या लिहिण्यातून आपल्याला मिळतो. आणि वाचक म्हणून त्यातून मिळणारा आनंद हा अनेक वेळा शब्दातीत म्हणता येईल असा आहे. खरं तर या कथासंग्रहाच्या बद्दल किंवा त्यातली जी पहिली दीर्घकथा आहे बाळूची, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर 2 ओळींची कथा आहे ती की एक हुशार मुलगा छोट्या गावातून कोल्हापूरसारख्या शहरामध्ये पॉलिटेक्निक शिकायसाठी येतो आपल्या कुटुंबाबरोबर. त्याला तो गावातून शहरात येण्याचा जो प्रवास आहे, गाव पण सुटतं, शहराच्या झगमगाटामध्ये तो येऊन आदळतो. आणि त्या झगमगाटाला सामोरं जातानाचं त्याचं जे अवस्थांतर आहे ती म्हणजे ही दीर्घकथा. या कथासंग्रहात बाळूशिवाय 2 अतिशय उत्तम अशा कथा आहेत ज्या वाचून मराठी कथेनं गुरव यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या पाहिजेत हा आपल्याला विश्वास मिळतो. माझी शिफारस आहे हा कथासंग्रह आपण जरूर वाचा. धन्यवाद. आज राजू खांडेकर सरांनी शिफारस केलेलं बाळूच्या अवस्थांतराची डायरी हे पुस्तक सातत्यानं आपल्या टॉप 5 लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत असतं. आता या आठवड्यात कुठल्या पुस्तकांनी टॉप 5 मध्ये हजेरी लावली आहे हे जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, तुम्ही बघत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.